सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भारत. मित्रांनो, आज आपल्या मर्जी संघटनेच्या कुर्ला येथील कार्यालयात ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ RTI कार्यकर्ते, सन्माननीय आदरणीय अनिल गंगोली सर आपल्या कार्यालयात आलेले आहेत. तर एकंदरीत माहितीचा अधिकार कायदा 2005 या संदर्भात आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. आणि मला खूप अभिमान वाटतो की सर आपल्या मर्जी संघटनेचे सल्लागार देखील आहेत आणि गेले अनेक वर्षापासून संघटनेसोबत बोललेले आहेत. तर सर, स्वागत आहे तुमचं मर्जी संघटनेच्या कार्यालयामध्ये. नमस्कार. तर सर, आपला जो मर्जी संघटनेचा बेअरफूट आहे हे जे आपण ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलेला आहे, सर्वप्रथम या ट्रेनिंग प्रोग्राम विषयी आपलं मत काय आहे ते जाणून घेऊ. खरं पाहिलं तर या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून आज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे वकिली क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात किंवा ज्यांना वकिली क्षेत्रामध्ये पुढे जाणं एक त्यांना अभिमान वाटतो किंवा त्यांना त्या अभियानामध्ये सामील व्हायचे असे हजारो लोक या माध्यमातून आपल्याशी जुडलेले आहेत. नंबर 1. दुसरी बाब म्हणजे इथून प्रशिक्षण घेऊन काही लोकांनी आपली डिग्री पूर्ण केलेली आहे आणि यशस्वीपणे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने नागरिकांची समस्या सोडवणं, त्यांना न्याय मिळवून देणं अशी कामं करत आहेत. त्यासाठी मी मर्जी संघटनेचं आभार मानतो. तर अशा संघटना आज देशामध्ये फार कमी आहेत जे असे वकील, असे स्वयंसेवक, असे सामाजिक कार्यकर्त्यांची एक फौज उभी करून जनसामान्यांना जो एक न्याय मिळवून देण्यासाठी जो एक प्रयत्न लागतो त्यासाठी धडपडत आहेत, प्रयत्न करत आहेत. मी परत एकदा मर्जी संघटनेचे आभार मानतो. तर खूप खूप धन्यवाद आपले की आपण नेहमीच आमच्या पाठीशी आहात आणि राहणार ही आपल्याकडून अपेक्षा आहे. सर, आपण गेले अनेक दशक राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंतर्गत असे प्रकल्प जे लोकोपयोगी प्रकल्प आहेत जे रखडले होते, परंतु आपल्या RTI मुळे आपण केलेल्या अर्जामुळे ते मार्गी लागलेले आहेत. तर सर, या राईट टू इन्फॉर्मेशन जो ऍक्ट आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात काय सांगू इच्छितो? बघा, मी मर्जी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांचं स्वागत करतो. माहितीचा अधिकार कायदा 2005 फार सरळ आणि सोपा कायदा आहे. आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन तसं अर्ज करू शकतात. यासाठी आपल्याला नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जेव्हा माहिती अधिकारच्या कायद्याचा तुम्ही वापर करता तेव्हा कृपया करून प्रश्न विचारू नका. कारण आज जेव्हा आमच्याकडे असंख्य जे अर्जदार येतात प्रथम अपील किंवा द्वितीय अपीलसाठी, तर तुम्ही प्रश्नाला उत्तर देण्याचं कुठलेही नियोजन किंवा प्रयोजन माहिती अधिकारामध्ये नाही. त्यासाठी आपल्याला त्या संबंधित खात्यामधली दस्तावेज असून देत, टेंडर कॉपी असून देत, वर्क ऑर्डर असून देत, अशा काही पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्ही मागितले तर निश्चितपणे तुम्हाला माहिती मिळते. पण आपण परंतु, कारण असे प्रश्न विचारले तर निश्चितपणे तुम्हाला माहिती मिळत नाही. माहितीचा अधिकार कायदा म्हणजे जे त्यांच्या अभिलेखावर उपलब्ध आहेत, जी कागदपत्र त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, जी त्यांच्या संगणकामध्ये उपलब्ध आहेत किंवा जी कागदपत्र ते सहजपणे तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतात. म्हणजे कॉलम बनवणं, टेबल बनवून देणं, तुम्ही विचारलेलं परंतु कारणचे उत्तर देणं हे अपेक्षित नाही. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवावं, जेव्हा तुम्हाला काही माहिती आवश्यक असेल तर तुम्ही प्रश्न विचारू नका. तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे कागदपत्र मागा. कारण वर्क ऑर्डर तुम्ही मागितली त्या वर्क ऑर्डरमध्ये कॉन्ट्रॅक्टरचे नाव, कामाची माहिती, कामाचे स्वरूप, काम केव्हा सुरू होणार, केव्हा पूर्ण होणार, त्याची रक्कम, असे 7-8 मुद्दे त्याच्यामध्ये समावेश असतात. म्हणून प्रत्येकाने कागदपत्र मागावीत, कृपया करून प्रश्न विचारू नयेत. सर, माझा हा प्रश्न होता की समजा आपण जे काही माहितीचा अधिकारांतर्गत अर्ज करतो तो टंकलिखित असणं गरजेचं असतो का? नाही, अशी कुठलीही अट नाही. शासनाने आपल्या सोयीसाठी जेव्हा माहिती अधिकारचा कायदा 2005 देशामध्ये लागू केला, त्याआधी 2003 मध्ये महाराष्ट्रामध्ये कायदा लागू होता, तेव्हा जे सामान्य नागरिक आहेत ज्यांच्या कधी सरकार दरबारी कधी जास्त ओळख नसते, जास्त त्यांचा संपर्क नसतो, तर अशा लोकांना जेव्हा माहिती अधिकारचे अर्ज करायचे आहेत तर कुठली पद्धत पाहिजे, एक्झॅक्टली त्यामध्ये काय काय मुद्दे असावेत, त्यासाठी त्यांनी एक फॉर्मॅट दिलं. परंतु असं नाही की ते फॉर्मॅट टंकलिखित असावं, तुम्ही हाताने सुद्धा लिहून देऊ शकता. सर्वात महत्त्वाचे आता त्यांनी ऑनलाईन केलेले आहेत, म्हणजे तुम्हाला लिहिण्याची सुद्धा आवश्यकता नाही. त्यामुळे टंकलिखित अर्ज असावा अशी कुठलीही अट नाही. नागरिकांनी जर खर्चाने किंवा स्वलिखित अर्ज जर बनवले तर त्यांची एक चांगली पकड असते आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा माहिती पडतं, जनमाहिती अधिकाऱ्यांना, या कार्यकर्त्याला किंवा या नागरिकाला खरोखरच माहितीची गरज आहे तर त्यांनी हाताने अर्ज लिहिलेले आहेत. त्यामुळे टंकलिखित अर्जाची कुठलीही अट नाही.
जसं जर आपण म्हटलं की हस्तलिखित अर्जही चालतो, पण त्या हस्तलिखित अर्जावरती किती रुपयाचा पोटगी स्टाम्प असणं आवश्यक आहे? बघा, आता देशामध्ये जेव्हा माहिती अधिकारचा कायदा आला 2005, तेव्हा महाराष्ट्रामध्ये आता 10 रुपये हा अर्जाची फी असते. त्या फीचे 3 प्रकार असतात. एक तुम्ही रोख भरू शकता, किंवा तुम्ही कोर्ट फी स्टॅम्प ही महाराष्ट्रामध्ये फक्त लागू आहेत, किंवा इंडियन पोस्टल ऑर्डर, अशा 3 पद्धतीमध्ये तुम्ही हे शुल्क अदा करू शकता. पण जेव्हा केंद्र सरकारचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला कोर्ट फी स्टॅम्प चालत नाहीत. तिथे तुम्ही रोख सुद्धा भरू शकता किंवा इंडियन पोस्टल ऑर्डरचा वापर करू शकता. परंतु जेव्हा बाहेरच्या राज्यामध्ये म्हणजे गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, तर तिथे सुद्धा कोर्ट फी स्टॅम्प चालत नाहीत. तिथे सुद्धा तुम्ही कोर्ट फी स्टॅम्पच्या ऐवजी पोस्टल ऑर्डरचा वापर करावा. परंतु महाराष्ट्रामध्ये ही फी 10 रुपये आहे, पण प्रत्येक राज्यामध्ये फीचं स्ट्रक्चर वेगळं आहे. त्यामुळे तुम्हाला एकदा जाऊन त्यांची वेबसाईट चेक करणं आवश्यक आहे. फीचं स्ट्रक्चर काय आहे त्या अनुषंगाने तुम्हाला ही फी भरणं आवश्यक आहे. कृपया जरा वेबसाईटचं नाव सांगू शकाल का? जसं की आता महाराष्ट्रामध्ये RTI महाराष्ट्राची वेबसाईट आहे, जी आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो. देशामध्ये RTI पोर्टल जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही केंद्र सरकारकडे अर्ज करू शकता. परंतु जेव्हा राज्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचे आहेत तेव्हा तुम्हाला गुगलला जाऊन RTI गुजरात किंवा RTI मध्य प्रदेश, RTI राजस्थान, RTI दिल्ली जर तुम्ही असं करणार तेव्हा ती साईट आपोआप येते. त्यामुळे तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. काही ठिकाणी तुम्हाला स्वतःचं अकाउंट म्हणून तुम्हाला एक पासवर्ड मिळतो. त्याच्यामध्ये फार चांगलं असं आहे की तुम्ही जेव्हा ऑनलाईन अर्ज करता तेव्हा त्याची काही जी फी असते ती तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पेटीएम, भीम ॲप, UPI ॲप अशा वेगवेगळ्या मार्गातून तुम्ही भरू शकता. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईनचा जर वापर केला तर तुम्हाला ही झेरॉक्स कॉपी काढणं, घरामध्ये फाईल मेंटेन करणं याची आवश्यकता राहणार नाही. जेव्हा तुम्ही जी माहिती मागणार ती त्यांच्या अभिलेखावर असते. येणारी माहिती तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे पोर्टल बनवलं आहे तिथे तुमचं एक अकाउंट बनतं. जसं तुमच्या बँकेमध्ये अकाउंट असतं तर तुम्हाला एक पासवर्ड मिळतो, तुमचं अकाउंट बनतं. तुम्ही 10 वर्षांनी सुद्धा जर विचार केला की मी 10 वर्षापूर्वी काय अर्ज केला होता सेंट्रल गव्हर्नमेंटला, तर ती माहिती तुम्हाला एका क्लिकवरती माहिती मिळू शकते. जसं आपलं बँकेचं खातं असतं तसंच हे केंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत तुमचं खातं तयार केलेलं आहे. त्यामध्ये 2 फायदे आहेत किंवा 2 त्याच्यामध्ये चांगलं बाब आहेत की बँकेमध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवावी लागते. तुम्हाला ते पैसा खर्च करावा लागतो, तुमच्या पैशावरती तुम्हाला व्याज द्यावं लागतं. परंतु याच्यामध्ये कुठलाही मिनिमम बॅलन्स नाही, कुठलाही पैसा खर्च नाहीत, सर्व ह्या बाबी मोफत आहेत. सर, एखादा अर्जदार ज्यावेळेस अर्ज दाखल करतो माहितीच्या अधिकाराचा, तर त्याला ती माहिती संबंधित प्रशासनाने किती दिवसाच्या कालावधीत देणं बंधनकारक आहे? माहितीचा अधिकार कायदा 2005 असं सांगतो की कमीत कमी 30 दिवसामध्ये तुम्हाला माहिती देणं आवश्यक आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. काही काही ठिकाणी तुम्हाला एका दिवसामध्ये माहिती मिळते कारण त्यांनी आपला अभिलेख चांगला मेंटेन केला असतो. नियमाप्रमाणे तुम्ही जेव्हा अर्ज करता काही सुट्ट्या वगळता 30 दिवसामध्ये तुम्हाला माहिती देणं बंधनकारक आहे. ते 30 दिवसामध्ये माहिती नाही दिली तर तुम्ही प्रथम अपील करू शकता. त्यामध्ये तुम्हाला नंतर निशुल्क माहिती देण्याचे सुद्धा त्यांनी एक प्रकारची प्रावधान केलेले आहेत. परंतु तेव्हा जो प्रथम अपील अधिकारी त्याला तुम्हाला म्हणजे एक बाब सिद्ध करावं लागते की माहिती त्यांनी देण्यामध्ये डिले केलेला आहे, 30 दिवसामध्ये दिलेली नाहीत किंवा या कारणाने त्यांनी माहिती दिली नाही. जेव्हा त्या प्रथम अधिकाऱ्यांचं तुम्ही जे म्हटलेलं म्हणणं त्यांना वाटतं की योग्य आहे तेव्हा तुम्हाला ती प्रथम अधिकारी ती माहिती देण्याचे निशुल्क आदेश देतो. कधी कधी प्रथम माहिती अधिकारी देत नाही, मग तेव्हा तुम्हाला द्वितीय अपील करावं लागतं. ते असतं आपलं राज्य माहिती आयोग. त्याच्यामध्ये मुख्य माहिती आयोग हे वेगळा आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी खंडपीठ बनवलं आहे. जसं मुंबईमध्ये खंडपीठ आहे, कोकण, नाशिक, अमरावती, नागपूर अशा वेगवेगळ्या खंडपीठामध्ये तुम्ही तिथे अर्ज करू शकतात. पण अपील अधिकाऱ्यांना तुम्हाला समजून देणं हे आवश्यक आहे की त्यांनी माहिती देण्यामध्ये डिले केला, जाणून माहिती दिली नाही किंवा माहिती असून सुद्धा त्यांनी टाळाटाळ केली. जेव्हा त्याला सिद्ध होतं तेव्हा ती माहिती तुम्हाला निशुल्क मिळते. आणि त्यामध्ये अगर त्यांना वाटलं की ज्याने माहिती अधिकाऱ्यांनी चूक केली आहे तर प्रति दिवस 250 प्रमाणे त्याला दंड सुद्धा माहिती आयोग आकारू शकतो. तर आपण जसं की म्हटलं की एखाद्या माहिती अधिकाऱ्याने माहिती ठरवली किंवा माहिती दिली नाही किंवा माहिती अर्धवट दिली किंवा माहिती दिशाभूल करणारी दिली तर त्याला दंड आकारला जातो प्रति दिवस 250 रुपये प्रमाणे. 50 रुपये. तर सर, हे जसं की RTIच्या अर्जासाठी किंवा माहिती ज्या व्यक्तीला पोहोचवायची 30 दिवसाच्या कालावधीत त्यांनी जे आहे त्या माहिती अधिकाऱ्याला बंधनकारक आहे, तसं अपीलाचं ड्युरेशन किती आहे? बघा, जेव्हा तुम्हाला प्रथम अपील करायचं असेल जर तुम्हाला 30 दिवसामध्ये माहिती नाही मिळाली तर तुम्ही प्रथम अपील करू शकता. समजा तुम्हाला 30 दिवस उलटले, 40 दिवस झाले तरी तुम्हाला माहिती मिळत नाही तरी सुद्धा तुम्ही प्रथम अपील करू शकता. प्रथम अपील
करण्यामध्ये जेव्हा तुम्हाला माहिती मिळते, ती माहिती मिळाल्यापासून 30 दिवसामध्ये तुम्हाला प्रथम अपील दाखल करणं आवश्यक आहे. राज्यामध्ये 20 रुपयाचं तुम्हाला कोर्ट फी स्टॅम्प लावावं लागतं. केंद्र सरकारकडे ती सेवा निशुल्क आहे. 30 दिवसामध्ये तुम्ही अपील करू शकता आणि अपील झाल्यानंतर प्रथम अपील अधिकाऱ्याला 45 दिवसामध्ये त्या अपिलावर सुनावणी घेणं आवश्यक आहे. त्यांनी नाही घेतली तर तुम्ही 45 दिवसानंतर द्वितीय अपील माहिती आयोगाकडे सादर करू शकता. तर माझा असा प्रश्न होता की अलीकडेच जो माहिती अधिकार 2005 मध्ये खूप साऱ्या दुरुस्ती झालेल्या आहेत आणि त्याच्यापैकी जे कलम 8(1) यानुसार काही गोष्टींमध्ये माहिती नाकारली जाते. तर याच्या मागचं काय म्हणजे तांत्रिक किंवा कायदेशीर काय म्हणजे त्याच्यामध्ये अशी अडचण आहे की माहिती नाकारली? बघा, माहिती अधिकाराचे कलम 8(1) जी आहे त्याच्यामध्ये स्पष्टता दिलेली आहे. म्हणजे काही गुन्हे दाखल असतात किंवा त्याचा तपास चालू असतो, तर तपासामध्ये अडथळा येऊ नये म्हणून ती माहिती ते देऊ शकत नाहीत. दुसरी बाब म्हणजे की जी माहिती आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा जे आर्थिक व्यवहार असतात त्या दृष्टिकोनातून फार गोपनीय असतात किंवा ती फार माहिती जी असते संवेदनशील असते, तर अशी ती माहिती देत नाहीत. आज आपल्याकडे CBI किंवा जसं आता ड्रग्सचे इश्यू चालू आहेत, NCB, CID अशा काही जे डिपार्टमेंट आहेत ते RTI मध्ये येत नाहीत. नंबर 3 की जेव्हा त्यांना वाटलं की माहितीचं काही सार्वजनिक प्रयोजन नाही, व्यक्तिगत आहेत, तेव्हा सुद्धा जनमाहिती अधिकारी नाकारू शकतो. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा त्याच्यामध्ये थर्ड पार्टी इंटरेस्ट येतो, त्रयस्थ व्यक्तीची माहिती, तेव्हा सुद्धा ती माहिती नाकारू शकतात. पण त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहेत. थर्ड पार्टीला तुम्ही जेव्हा नाकारता तर त्या थर्ड पार्टीला पत्र देणं, 7 दिवसामध्ये संमती घेणं, दिले तर ठीक आहे, नाहीतर ती माहिती उपलब्ध करून दिलं, नाही दिले तर प्रथम अपील दाखल होतं. तशा वेगवेगळ्या बाबी आहेत. खरं पाहिजे तर आता आमची स्वतःचीच मागणी चालू आहे की प्रथम अपील अधिकारी यांच्याकडे सुद्धा काही अधिकार नाही आहेत. जेव्हा अशा माहिती देण्याचं टाळलं जातं तेव्हा तो व्यक्ती प्रथम अपीलकडे जातो, त्याच्याकडे एवढे निर्णय घेण्याचे अधिकार नाही आहेत किंवा जनमाहिती अधिकार दंड मारणं, अशा काही बाबी अजून सुद्धा एक प्रकारचे या कायद्यामध्ये काही जे लूप होल्स आहेत त्याच्यामधलं एक आहेत. तर तेव्हा द्वितीय अपील करावं लागतं. त्यामुळे एकंदरीत 8(1) त्याच्यामध्ये काही जास्त काही सुधारणा झाल्या नाहीत, पण आधीपासूनच त्याच्यामध्ये वेगवेगळे जे त्यांनी लूप होल्स सोडलेले आहेत किंवा काही जे कोर्टचे निवाडे आहेत, दिल्ली हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, मुंबई हायकोर्ट, जेव्हा अशा पद्धतीची माहिती दिली जाते तर समोरच्या व्यक्ती कोर्टात जातो, कोर्टात दाद मागतो. पण जेव्हा कोर्टामध्ये काही ऑर्डर येतात ते पालन करणं सरकारला आणि माहिती आयोगाला बंधनकारक आहेत किंवा जनमाहिती अधिकाऱ्याला. तर कुठे असे काही रेफरन्सेस आहेत. पण तरी सुद्धा आमची सरकारकडे सतत मागणी चालू आहे, तुम्ही प्रत्येकाची माहिती म्हणजे तो कामाला लागल्यापासून तो सेवानिवृत्त होईपर्यंत त्याला दिलेल्या शोकॉज नोटीस, त्याची जी वैयक्तिक माहिती, जेव्हा तो प्रॉपर्टीमध्ये त्याचं प्रत्येक वेळा तो ITR भरतोच, म्हणजे सरकारकडे माहिती देतो, अशा काही माहिती आहेत. कारण जास्तीत जास्त या सगळ्या त्यांच्या संपत्तीची माहिती असते किंवा त्याच्यावरती केलेल्या कारवाईची माहिती असते, अशा माहिती लपवल्या जातात. म्हणून याच्यामध्ये सुद्धा सरकारने एक पाऊल पुढे येऊन जर पारदर्शक झालं तर निश्चितपणाने 8(1)च्या प्रमाणे जे काही बाबी आहेत त्यामध्ये जे लिगल इश्यूज आहेत किंवा कधी कोर्टामध्ये केस सुरू आहेत मग तेव्हा माहिती दिली नाही. काही ठिकाणी आपण अपवाद वगळता अन्य ठिकाणी माहिती देण्यामध्ये काही त्याच्यामध्ये भीती नसावी असं आम्हाला वाटतं. सर, एखादं समजा अशी घटना असेल की एखादा BMCचं डिपार्टमेंट आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं, पण ते रिलेटेड समजा प्रॉपर्टी रिलेटेड तो अर्ज असेल, परंतु ह्या अर्जदाराला माहिती नव्हतं, त्याने काय केलं, ते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटकडे अर्ज केला. तर अशा परिस्थितीमध्ये त्या अर्जदाराला माहिती पुरवण्याची काय प्रक्रिया असते? खरं म्हणजे बघा, आता माहिती अधिकारामध्ये क्लिअर केलेलं आहे, जेव्हा एखाद्या अर्जदाराला माहिती नसेल की अर्ज कुठे करायचा, त्यांनी चुकून कुठे केला, तर माहिती अधिकारामध्ये कलम 6(3) अन्वय जेव्हा जो अर्ज तुमच्याकडे येतो, तुम्हाला वाटतं की हा अर्ज माझ्या संबंधित खात्याशी नाही, हा दुसऱ्या खात्याशी संबंधित आहे, तर जास्तीत जास्त 5 दिवसामध्ये तो अर्ज हस्तांतरण करणं, त्याची माहिती अर्जदाराला सांगणं आणि त्या संबंधित खात्याला तो अर्ज पाठवणं हे कायद्याने बंधनकारक आहे. कलम 6(3) लोकांनी लक्षात ठेवावं. आणि खरं पाहिजे तर जेव्हा तुम्ही असे अर्ज करता, जेव्हा अशी परिस्थिती फार कमी वेळा उद्भवते, तेव्हा 90% ठिकाणी असे अर्ज हस्तांतरित होतात. काही जेव्हा हस्तांतरित करत नाही तेव्हा माझं असं मत आहे की अपील करण्यापेक्षा, कारण अपीलामध्ये 2 ते 3 महिने 6 महिने जातं, तर अर्जदाराने सुद्धा थोडा अभ्यास करून आपला अर्ज कुठे करायचा, कुठल्या डिपार्टमेंटने थोडा का त्यांनी अभ्यास केला तर असे काही ज्या बाबी येत नाहीत. पण जेव्हा अशा काही बाबी येतात तेव्हा सार्वजनिक प्राधिकरण जे सुद्धा असेल ते 99 किंवा 98% असे अर्ज 6(3) मध्ये ट्रान्सफर करतात आणि लोकांना एक प्रकारे मदत करण्याचं काम करतात. तर जसं की आपण मगाशी म्हटलं की एक तर प्रथम अपील अधिकारी आणि नंतर असतो द्वितीय अपील अधिकारी. तर खूप सारी अशी प्रकरणं आहेत जी प्रलंबित आहेत ते द्वितीय अपील अधिकाऱ्यांच्याकडे.
तर ह्याचं काय असं काही तांत्रिक काही अडचण आहे की काय नक्की प्रकार? बघा, जेव्हा आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने माहिती आयोगाची स्थापना झाली, आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर मागील 3 वर्षापासून 3 माहिती आयोगाचे पद रिक्त होतं. आमच्या सतत पाठपुराव्यानंतर सरकारने ते पद भरलं. परंतु एक प्रकारचं जे अपिलांची संख्या वाढत गेली, त्यामुळे कमीत कमी जेव्हा जो नवीन अधिकारी येतो तो एका दिवसामध्ये 20 ते 25 पेक्षा जास्त प्रकार हँडल करू शकत नाहीत. आधीचे जे पेंडिंग केसेस, नवीन येणाऱ्या केसेस, त्यामुळे नागरिकांना सुद्धा त्रास होतो. माहिती आयोगाच्या ज्या पुऱ्या संरचनेवरती ताण पडतो आणि कुठेतरी सरकारवरती सुद्धा ताण पडतो. जेव्हा विजय कुवळेकर नावाचे मुख्य माहिती आयुक्त होते, त्यांनी जसं आपली वेगवेगळ्या लोक अदालत असतात तसं त्यांनी जलद गतीने अशा अपिलाच्या संख्येत, म्हणजे जिथे माहिती अधिकारचा अर्ज करणारा माहितीच्या अधिकारचा कार्यकर्ता किंवा एक सामान्य नागरिक आणि तो माहिती देणारा अधिकारी, या दोघांना समोरासमोर बसून त्यांनी असे काही प्रयोग यापूर्वी केले होते. त्यामुळे काही विशेष नसतं, माहिती वेळेवर मिळाली नाही, अर्ज चुकीकडे गेला किंवा ती माहिती रेडी आहे पण तो घ्यायला तयार नाहीत, तर असे जे काही प्रकरण असतात त्या विजय कुवळेकर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या अर्जांचे निपटान करण्याचं काम केलं. तर खरं म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये जी व्यवस्था आहे की रिटायर झालेल्या माणसालाच माहिती आयुक्त बनवतात, तेव्हा कुठेतरी संपूर्ण यंत्रणा कोलमडलेली आहे. तर अशा वेळी जे मुख्य माहिती आयुक्त असून देत, वेगवेगळ्या खंडपीठांचे जे माहिती आयुक्त असून देत किंवा सरकारने स्वतः सामान्य प्रशासन विभागाने अशा प्रकारच्या अदालतचे आयोजन करावं. कारण काही ठिकाणी फार मोठे काही विषय नाहीये, तर त्यांना झटपट समोरासमोर बसून किंवा बेसिक ऑर्डर काढली तरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये 60 ते 70% अर्ज कमी होतील. त्यामुळे त्या माहिती आयोगावर ताण नाही पडणार, नवीन अर्जांना सुद्धा न्याय मिळू शकतो. सर, जसं की आपण म्हटलात की इतर प्रथम अपील अधिकारी, द्वितीय अपील अधिकारी अशी प्रक्रिया आपण करू शकतो अर्जदार. आणि तिसरी प्रक्रिया काय आहे? जर समजा सेकंड अपीलही त्याचं समाधान झालं नसेल तर अर्जदाराने काय करावं? खरं म्हणजे बघा, आपल्याकडे सार्वजनिक माहिती अधिकारी, नंतर फर्स्ट अपील, सेकंड अपील, जेव्हा तुम्हाला तिन्ही ठिकाणी तुम्हाला काही समाधानकारक उत्तर नाही मिळालं, माहिती नाही मिळाली, तर तुमच्याकडे मुंबई उच्च न्यायालयामध्ये तुम्ही जाऊ शकता. जेव्हा जे राज्य सरकारच्या अधीन जे काही खाती असतील त्याविरुद्ध उच्च न्यायालय, जे सेंट्रल बोर्ड असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टला सुद्धा जाऊ शकता. कायद्याने तुम्हाला ती सूट दिलेली आहे की तुम्ही माननीय न्यायालयामध्ये जाऊन त्याबद्दल दाद मागू शकता. खरं म्हणजे यासाठी आम्ही प्राधिकरणाची मागणी केली होती, परंतु दुर्दैवाने त्यावरती सरकारने लक्ष दिलेलं नाही. कारण आधीच एक स्वतंत्र माहिती अधिकारी, प्रथम अपील अधिकारी, द्वितीय अपील अधिकारी, पण आयोग बनला, बरं आयोगाच्या स्व निर्णयाला लोक कोर्टामध्ये आव्हान देतात. त्यामुळे आता सध्या आपल्याला सेकंड अपील नंतर अगर समाधान नाही मिळालं तर तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकता. तर जसं की आपण गेले अनेक वर्ष RTI स्वतः एक ऍक्टिव्हिस्ट म्हणून पुढे आलेले आहात आणि खूप सारे प्रकरण आपण हाताळलेले आहेत. अनेक लोकांचे प्रश्न आपल्या RTI मुळे निकाली लागलेले आहेत. खूप सारे असे लोकउपयोगी जी प्रकल्प आहेत ते मार्गी लागलेले आहेत. तर सर, याचे RTIचे एक सकारात्मक जो अनुभव तुमचा आहे, तुमच्या पाठीशी आहे, तसं एक नकारात्मक देखील एक अनुभव असू शकतो. तर हे सकारात्मक लोकांनी कसं घ्यायचं याविषयी आपण काय सांगा? खरं म्हणजे माहिती अधिकारचा कायदा हा देशातील प्रत्येक नागरिक त्याचा वापर करू शकतो. तर या कायद्याच्या लोकांनी थोडासा अभ्यास करणं आवश्यक आहे. जिथे तुम्ही कामं आणली स्वतःची, तिथे तुम्ही अर्ज केला तर अशी लाखो उदाहरणे आहेत. कोणाच्या पासपोर्टचा विषय असून देत, कोणाच्या राशन कार्डचा इश्यू असून देत, कोणाच्या महानगरपालिकेमध्ये कुठल्या कामासाठी अर्ज केला त्याचा विषय असून देत, ती कामं झटपट होतात. त्यामुळे लोकांनी लार्जर इंटरेस्टमध्ये अगर केलं, तुमची वैयक्तिक कामासाठी तुम्ही अर्ज करा, परंतु दुसऱ्यांच्या कामामध्ये फक्त आपल्याला अडचण निर्माण करायची आहेत, कोणाला नुकसान करायचे आहेत, त्यातून तुम्ही अर्ज केला तर त्याला कधी सुद्धा प्रतिसाद मिळत नाहीत. तर तुम्ही सामाजिक दृष्टिकोन ठेवून, एक व्यापक दृष्टिकोन ठेवून, एक जनहिताच्या माध्यमातून अगर कामं केली तर माहितीचा अधिकार हा फार सकारात्मक आहे. समजा त्या उलट तुम्ही अगर कोणाचं नुकसान करण्यासाठी, कोणाचं काही चुकीचं काम असेल त्याला डॅमेज करण्यासाठी किंवा चुकीच्या कामातून काही अर्थ अर्जन करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर केला तर निश्चितपणे त्याचा नकारात्मक म्हणजे त्याचं एक प्रकारचं मेसेज जातो आणि कधी कधी त्या अर्जदाराला त्रास होतो. समोरच्या व्यक्तीने जर पोलीसमध्ये कंप्लेंट केली तर त्याला कधी कधी महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा तक्रार करतात, पोलीस डिपार्टमेंट असतं, त्याला अटक होऊ शकते. त्यामुळे माहिती अधिकाराचा वापर करताना अगर आपण दोन्ही जे आहे सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाबीवर जर लक्ष ठेवलं तर जास्तीत जास्त सकारात्मक अर्ज करा. जो चुकीचा असेल त्याला सरकार किंवा शासन सजा करणार. तुम्ही तिथे न्यायाधीश बनवू नका, तुम्ही तिथे त्यांची वकिली करू नका. तुम्ही एक सामान्य नागरिकांच्या प्रमाणे प्रकरण सरकारपुढे ठेवा. शासन दरबारी अशा अर्जावर कारवाई होते. निश्चितपणे जेव्हा त्या समोरच्याला दंड होईल, त्यांनी केलेल्या चुकीसाठी त्यांनी सरकारकडे किंवा शासनाकडे पैसे भरले, दंडात्मक रक्कम भरली, तर त्याचे समाधान आहे किंवा सरकारी तिजोरीमध्ये तुमच्यामुळे काही
वाढ झाली तर ते सुद्धा फार एक सकारात्मक बाब आपण समजू शकतो. ते अपील असतात आणि मग ते जो अर्जदार आहे तर त्याला काही रोजनामाची प्रत दिली जाते का? नाही, खरं म्हणजे जेव्हा तुम्ही प्रथम अपील करता, जेव्हा तुम्ही त्या संबंधित प्रथम अधिकारी जाता त्याच्याकडे एक रजिस्टर असतो. त्याच्यामध्ये तो तुमचं नाव, कोणाविरुद्ध सुनावणी आहे, टायमिंग काय, संपूर्ण त्याचं एक रेकॉर्ड असतो. तो रजिस्टर मेंटेन करतो, त्याची तुमची सही घेतली जाते. मग जेव्हा तुम्हाला त्याची आदेशाची कॉपी येते तेव्हा त्याच्यामध्ये उल्लेख असतो की आपण या तारखेला ह्यावेळी उपस्थित होता. जे अनुपस्थित त्यांच्या अनुपस्थितीचा शेळा लागतो. तो रजिस्टर ते लोक मेंटेन करतात. त्या रजिस्टरच्या आधारावरती नंतर आदेश जारी होतात आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अपीलला जाणार तर निश्चितपणाने एक काही लोक रजिस्टर ठेवतात, काही लोक पेपरवरती नोटिंग करून ते फायलिंग करतात. प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत आहे. परंतु त्याच्यावेळी जेव्हा तुम्ही अपीलमध्ये जाणार तर तुम्ही ते रजिस्टर मागा, स्वतःची सही, समोरच्या व्यक्तीची सही याची सुद्धा तुम्ही शहानिशा करावून तर रजिस्टर मेंटेन करणं आवश्यक आहे. कारण भविष्यामध्ये समजा त्यांनी प्रथम अधिकाऱ्यांनी तुम्हाला ऑर्डर दिलीच नाहीत, सेकंडनी ऑर्डर दिली नाही, मग तुमच्याकडे असू शकतो की मी ह्या तारखेला गेलो होतो कारण तुम्हाला पत्र आलेलं असतं. त्यामुळे प्रत्येकाने काय करावं, रजिस्टरचं सह्या तर कराव्यात. जेव्हा तुमच्याकडे अर्ज असतो त्या अर्जाची कॉपी, आलेल्या उत्तराची कॉपी, तुम्ही केलेल्या प्रथम अर्जाची कॉपी, त्याला आलेलं उत्तर, सेकंड अपील, हे सगळं मेंटेन करणं आवश्यक आहे. कारण कधी कधी काय असतं की अर्जदार ते संपूर्ण डॉक्युमेंट हरवतो आणि तो परत अर्ज करतो की मी या तारखेला अर्ज केला तर मला फाईल लिहा. काही ठिकाणी मेंटेन आहे, जसं रेल्वे डिपार्टमेंट, इथे सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही डिपार्टमेंट आहेत त्यांनी फार चांगले मेंटेन केले, तर सगळीकडे मेंटेन नाही. तर अर्जदाराने सुद्धा तेवढ्याच म्हणजे जबाबदारीने यावरती काम करणं आवश्यक आहे. एवढ्या जबाबदारीने सरकार ते करण्यासाठी त्यांनी माहिती आयोगाची स्थापना केलेली आहे. सरकार ती माहिती देते, तर अर्जदाराने सुद्धा जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे. एखादा अर्जदार माहिती अधिकाराचा अर्ज करतो आणि त्याला माहिती अधिकारी माहिती पुरवतो, ती माहिती ऑथेंटिक आहे की नाही हे कोणत्या आधारावरती जे आहे अर्जदार खात्री करू शकतो? मग याच्यामध्ये दोन बाबी आहेत. जेव्हा माहिती अधिकारामध्ये तुम्ही अर्ज करता तर त्या अर्जासोबत जे तुम्हाला पत्र येतं चलन, ते चलन तुम्हाला सांभाळून ठेवणं आवश्यक आहे. चलन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ते पैसे भरता त्याची पावती सांभाळून ठेवणं आवश्यक आहे. पावती भरल्यानंतर ती पावती तुम्ही त्या जनमाहिती अधिकाऱ्याला देता, त्यांना ते डॉक्युमेंट रिलीज करतो. जेव्हा तुम्ही 2 रुपये भरता तर ते 2 रुपये भरल्यानंतर तुम्हाला त्यांनी 100 डॉक्युमेंट दिलेत, तर त्याच्यावरती एक जबाबदारी आहे की त्याच्यावरती ही सदर माहिती ही माहितीच्या अधिकाराच्या कलम 2005 अन्वये दिलेली आहे. आता स्टॅम्प असतो, सही असते, हे झालं तुमच्या डॉक्युमेंटचा एक प्रकार. दुसरा असतो की काही लोकांना त्याची सर्टिफाईड कॉपी लागते, पण त्यासाठी वेगळे रेट्स आहेत. म्हणजे 2 रुपये हे माहिती अधिकाराच्या कायद्यान्वये सर्टिफाईड कॉपीसाठी प्रत्येक डिपार्टमेंटनी एक कागदाची एक शुल्क निश्चित केलेले आहेत. काही ठिकाणी 25 रुपये आहेत, काही ठिकाणी 32 रुपये आहेत. ते वेगवेगळ्या कागदपत्राचा आधार असतं. तर तुम्हाला सर्टिफाईड कॉपी पाहिजेत, पण त्याच्यावरती सर्टिफाईड कॉपीच्या डिपार्टमेंटची यायची. तिसरी बाब म्हणजे तुम्हाला तो पत्र पाठवतो की तुम्ही चलन भरा. भरल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला पावती देता, परत एक पत्र तो रिलीज करतो. श्री अनिल गलगली यांनी या तारखेला माहिती अधिकाराचा अर्ज केला होता, त्यांना आम्ही ह्या पत्राद्वारे कळवलं, त्यांनी ह्या तारखेला चलन भरलं आणि आज त्यांना आम्ही ही माहिती एवढ्या पानाची देत आहोत. मग जेव्हा त्याचं पत्र असतं, त्या पत्रासोबत माहिती असते, पानं असतात, तेव्हा तुम्हाला त्याच्या स्टॅम्पची आवश्यकता नसते, कारण त्यांच्या डिपार्टमेंटचं पत्र असतं. जरी सुद्धा तुम्हाला वाटलं की मला स्टॅम्प पाहिजे, तुम्ही अगर आग्रह धरला तर तो स्टॅम्प मारून देणं त्यांच्या कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे जेव्हा स्टॅम्प मारलेली माहिती किंवा तुम्हाला आलेलं पत्र हे आपण अधिकृत मानावं. सर, आपल्याला असं म्हणायचं की प्रत्येक जे पान आहे त्या पानावरती देखील आपण शिक्का आणि सही घेऊ शकतो माहिती अधिकाऱ्याची, बरोबर? निश्चितपणे, कारण माहिती अधिकाराच्या कायद्यामध्ये जेव्हा तुम्हाला जे डॉक्युमेंट देतात तुम्ही त्याचे 2 रुपये शुल्क भरतात. असं झेरॉक्सची किंमत 1 रुपया किंवा 1.5 रुपये असते. उलट सरकारला तुमच्या अर्जामुळे फायदा होतो, तो किती लाखात होतो ती गोष्ट वेगळी. मग त्याचे काम असतं की स्टॅम्प मारणं, त्याच्यावरती शिक्का मारून त्या सही देणं. त्यामुळे ती डॉक्युमेंट ही सरकारी न्यायालयामध्ये, सरकारी कामकाजामध्ये किंवा कुठेही त्याला आपण अधिकृत मानू शकतो. तर हे जे आपण 2 रुपये म्हटलात ते प्रत्येक पुस्तकाचे 2 रुपये म्हटलात की कसं काय? जेव्हा तुम्ही माहिती अधिकाराचे अर्ज करता तेव्हा त्या कायद्याने असं केलेलं आहे की जी तुम्हाला कागदपत्र पाहिजेत तर प्रति पृष्ठ 2 रुपये, म्हणजे हे सिंगल. पाठीपुढे असेल तर 4 रुपये. समजा डॉक्युमेंट जास्त असले, त्याचा आता आम्ही मध्यंतरी मुंबई GRP मध्ये अर्ज केला तर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आमच्या पेन ड्राईव्हमध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे कम्प्युटरमध्ये, तुम्ही पेन ड्राईव्ह आणा. मी जेव्हा पेन ड्राईव्ह दिली मला कुठल्याही प्रकारचे शुल्क लागलं नाही, मला ती फ्री ऑफ चार्ज मिळाली. यापूर्वी अशी माहिती CD मध्ये देत होते, CD मध्ये दिली तर 50 रुपयाचा CD चा शुल्क होतं. तर CD पद्धत आता कालबाह्य झालेली आहे.
त्यामुळे तुम्हाला जर कोणी पेन ड्राईव्ह मध्ये माहिती दिली ती स्वीकारा, तुमचे पैसे वाचतील. त्याच्यामुळे तुम्हाला जी कागदपत्र पाहिजे तेवढी प्रिंटआउट करा, तुमचा खर्च वाचेल. किंवा तरी कोणी तुम्हाला ईमेलच्या मार्फत दिली माहिती त्याला सुद्धा मान्यता, कारण लेटर पॅडची जेव्हा माहिती असते त्याच्यामुळे सर्व काही डॉक्युमेंट असतात. त्यामुळे ही माहिती देण्याचे वेगवेगळे आता प्रकार झालेले आहेत. काही काही लोक व्हॉट्सअपमध्ये सुद्धा देतात, ती सुद्धा तुम्ही माहिती घ्या. शेवटी माहिती तुमच्या नावाने असते, अर्जदार तुम्ही असता, त्यामुळे उल्लेख असतो. ती सुद्धा माहिती तुम्हाला फ्री ऑफ चार्ज मिळते. असे माहितीचे वेगवेगळे प्रकार आहेत. कुठेही जास्त तणाव करू नका, जी माहिती मिळते सहजतेने ती घ्या. तुम्हाला वाटलं की माहिती अपूर्ण आहे, पण त्या अधिकाऱ्याला भेटा, विचार न करा की साहेब तुम्ही ज्याला माहिती दिलेली आहे ती थोडी कमी आहे. तसं तर मध्यंतरी मी कोस्टल रोडचा अर्ज केला होता, मग त्यांनी माहिती दिली, पण मला ते काम किती दिवस वाढायला त्याची माहिती पाहिजे होती. त्या कॉन्ट्रॅक्टरने अर्ज केला होता, ज्याने माहिती अधिकारी मला व्हॉट्सअप केला तो मी स्वीकारला. त्यामध्ये मग तुम्ही जास्त टेक्निकलमध्ये गेला तुमचा सुद्धा वेळ जातो, मग ते बोलतो तुम्ही परत एकदा अर्ज करा. त्यामुळे जेव्हा अशी माहिती मिळते सहजतेने ती स्वीकारण्याची तर तयारी अर्जदारांनी ठेवणं आवश्यक आहे. खूप खूप धन्यवाद सर आपले. तर हे मित्रांनो होते अनिल गलगली सर, जे ज्येष्ठ RTI ऍक्टिव्हिस्ट आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत. तर आजचा हा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हणजेच माहितीचा अधिकार 2005 याविषयी सरांनी आपल्याला सखोल माहिती दिली, त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. जय भारत.